नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा, मुजम्मिल शेख। वरोरा येथील मालवीय वार्डातील 4 वर्षीय बालक दूषित पाण्यामुळे मृत पावला। या घटनेला शहरातील पाणी पुरवठा कंत्राटदार दोषी असून त्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी AIMIMचे तालुकाध्यक्ष मुजम्मिल शेख यांनी आज 9 जुलै रोजी केली आहे। शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी विदर्भ मल्टी सर्व्हिसेस नावाच्या कंपनीला ठेका देण्यात आलाय। यात शहराला पाणी पुरवठा करणे, तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठा करणे शक्य नसल्यास टँकरद्वारे शहराला पाणी पुरवठा करणे, बंद असलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती व देखभाल करणे, तसेच गावातील विहिरींचे उपसा करून त्याची दुरुस्ती करणे असे विविध प्रकारची कामे या कंपनीला 5 लाख रुपये महिना या कंत्राटावर देण्यात आले आहे। महिन्यापूर्वी मिळणाऱ्या या रकमेत नगर परिषद अधिकारी व कंत्राटदार यांच्यात मिलीभगत असल्याने हे वाटून घेत असतात। ही घटना घडल्याचे नागरिक बोलत असल्याचे दिसून येत आहे। मालवीय वार्ड येथील वॉलच्या टाकीत पसरलेली घाण ही वॉलच्या आतून पाण्यात जाऊन दूषित पाण्यामुळे पूर्वेश सुभाष वांढरे याचा डायरिया होऊन चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला। नव्हे तर 4 मुलांवर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार सुरू आहेत। नगर परिषद वरोराच्या वतीने देण्यात आलेला कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा करून वरोरा वासियांचा जीव धोक्यात टाकला असल्याने पूर्वेशचा मृत्यू झाला। त्यामुळे या कंत्राटदाराचा ठेका खारिज करून यावर कारवाई करावी अशी मागणी AIMIMचे तालुकाध्यक्ष मुजम्मिल शेख यांनी निवेदनातून केली असून या संदर्भाचे निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद वरोरा, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांना देण्यात आले। AIMIMचे तालुकाध्यक्ष मुजम्मिल शेख यांनी 8 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली होती। त्यात कंत्राटदाराकडून वरोरा वासियांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागले। पाणी अतिआवश्यक सेवेत मोडत असतानाही याकडे ठेकेदाराचे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने कंत्राटदाराचा ठेका रद्द करावा अशी मागणी केली असताना त्या कंत्राटदारावर अद्यापही कारवाई न झाल्याने मालवीय वार्डातील बालकाचा जीव गेल्यावरही प्रशासन या कंत्राटदारावर कानाडोळा करत असेल तर याबाबत दाद कोणाकडे मागावी असाही प्रश्न या घटनेने उपस्थित होत असून या कंपनी विरोधात त्वरित कारवाई होणार की मृताच्या डोक्यावरील लोणी हे अधिकारी ठेकेदार खाणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। या कंत्राटदारांवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी सर्व पक्षांकडून, सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे। वरोरा सामाजिक कार्यकर्ते वैभव टहाणे यांनी प्रतिनिधीशी बोलताना प्रतिक्रिया सांगितली। आपल्या वरोऱ्यात दिनांक 5 जुलै रोजी पूर्वेश वांढरे नामक युवक राहणार मालवीय वार्ड याचा दूषित पाणी पिल्यामुळे मृत्यू झाला। नगर परिषद वरोराने हे कंत्राट विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीला दिले होते। ह्या मल्टी सर्व्हिस कंपनीला शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी कंत्राट देण्यात आलेले होते, परंतु ह्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे मालवीय वार्डातील बालकाचा मृत्यू ओढवला। ह्या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे ही माझी विनंती आहे आणि या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी। माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष यांना व त्यांच्या संबंधितांना जर नगर परिषद वरोरा कचरा, पाणी पुरवठा व इतर कामांचे कॉन्ट्रॅक्ट देत असेल तर त्याचे परिणाम यापेक्षा वेगळे कसे असू शकतील? राजकीय व प्रशासकीय अभद्र युती। प्रशासकीय अधिकारी नगर परिषद वरोरा दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीवर ब्लॅक लिस्टची कारवाई व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल। प्रतिनिधी शाहरुख पठाण, वरोरा। दिनांक 5 जुलै रोजी एका मालवीय वार्डातील 5 वर्षीय पूर्वेश वरभे या मुलाचे मृत्यू झालेले आहेत। दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेले आहेत तरी आणि या ठेकेदारी पद्धतीने काम देण्यात आलेले आहेत। या ठेकेदाराचे आणि मुख्य अधिकाऱ्यांचे गाठभेट असल्यामुळे या ठेकेदारावर कारवाई होत नाहीत।
लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज़ इंडिया।